नमस्कार मित्रांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवते. वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते काही दिवसापूर्वी NPS वात्सल्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला. दिल्लीसह देशातील 75 ठिकाणी योजनेचा एकाच वेळी शुभारंभ सोहळा पार पडला. मुलांच्या पेन्शनसाठी नव्या उपक्रमाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली. पण तुम्हाला ही योजना नेमकी काय आहे हे माहीत आहे का? मुलांना पेन्शन म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरं तर या योजनेत मुलांच्या नावावर नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये गुंतवणुकीचा पर्याय देण्यात आला असून एक नवी योजनाच केंद्र सरकारने जाहीर केली आहे. या योजनेला NPS वात्सल्य योजना असं नाव देण्यात आलं आहे आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. भारत सरकारने लोकांचे हित लक्षात घेऊन त्यांच्या पेन्शन व्यवस्थापन करण्यासाठी NPS योजना सुरू केली आहे. तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडली तर आपल्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. NPS वात्सल्य ही राष्ट्रीय पेन्शन योजनेचा एक विस्तार योजना आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण या योजनांचे व्यवस्थापन करणार आहेत. ही योजना लहान मुलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक दीर्घकालीन रकमेच्या तरतुदीसाठी करण्यात येते. लहान मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र आता सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची दुसरी आवृत्ती जाहीर केली आहे. NPS वात्सल्य योजना मुलांच्या भविष्यातील बचतीबद्दल जागरूक करण्यासाठी आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणली आहे. या योजनेअंतर्गत मुलांच्या नावाने वात्सल्य खाते उघडता येते, जे मॅच्युरिटीनंतर NPS खात्यात बदलले जाईल. कोणत्याही मुलाचे पालक त्याच्या मुलाचे NPS वात्सल्य खाते बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये किंवा ऑनलाईन उघडू शकतात. यामध्ये गुंतवणुकीची किमान रक्कम 1000 रुपये आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही रक्कम जमा करू शकता. योजनेत पैसे जमा केल्यावर तुम्हाला चक्रवाढ व्याज मिळते. त्यामुळे मुलांच्या भविष्यासाठी चांगला निधी जमा होऊ शकतो आणि जेव्हा मुलं 18 वर्षाचे होईल त्यावेळी हे खाते आपोआप NPS खात्यात रूपांतरित होते. NPS वात्सल्य योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार पैसे काढू शकतात. योजनेच्या नियमानुसार 3 वर्षाचा लॉक इन कालावधी आहे. यानंतर तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या 25% अभ्यासक्रमासाठी किंवा कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी किंवा कोणत्याही अपंगत्वाच्या बाबतीत काढू शकता. पण तुम्ही फक्त 3 वेळा पैसे काढू शकता. योजनेतील तुमची गुंतवणूक 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असल्यास तुम्ही फक्त 20% रक्कम काढू शकता. NPS वात्सल्य योजनेत तुम्हाला वार्षिक सरासरी 14% परतावा मिळतो. यामध्ये जर तुम्ही 3 वर्षाच्या मुलांसाठी दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर 15 वर्षासाठी 14% परतावा मिळेल. त्यामुळे 15 वर्षात अंदाजे 60.57 लाख रुपयाचा निधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद.